मल्हार गृहसंकुलामधील रहिवाशांना भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश नाईक यांच्या अथक प्रयत्नांमुळे व राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक यांच्या विशेष सहकार्यामुळे एक मोठं यश प्राप्त झालंय. अध्यक्षपदावर कार्यरत अंकुश नाईक यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी कशाचीही तमा न बाळगता मुसळधार पावसात रात्रंदिवस वेळ काळ न पाहता 24/7 पाणी प्रश्नावर युद्धपातळीवर काम करून सोसायटीमध्ये पाण्याचा दाब वाढवण्यासाठी बूस्टर पंप बसवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यास बजावलेली भूमिका निर्णायक ठरली. अंकुश नाईक यांच्या दूरदृष्टीतून सोसायटीमध्ये अशा पद्धतीनं पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आलंय की जर कधीही पाण्याचा प्रश्न शहरात उद्भवला तरी देखील सोसायटीच्या रहिवाशांना किमान एक वेळ तरी पाणी उपलब्ध होऊ शकेल असं नियोजन व व्यवस्था करण्यात आली आहे. घणसोली परिसरात एक मोठं गृहसंकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघमल्हार गृहसंकुलमध्ये श्री अंकुशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्वात अत्यावश्यक काम जे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलंय ते म्हणजे प्रलंबित व रखडलेल्या महानगर गॅस कनेक्शनचा विषय, जो मार्गी लावून सोसायटीमध्ये महानगर गॅस घरगुती पाईपलाईन जोडणीचं काम पूर्ण करून नागरिकांना विशेष करून महिलांना दिलासा देण्यात यश प्राप्त झालं. गॅस कधी संपेल याचा नेम नसतो, त्यामुळे स्वयंपाक अर्धवट राहणं, गोंधळ उडणं अशा अनेक अडचणींमधून महिलांची सुटका झाली आहे. कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलामधील सदनिकांना दिवस रात्र 14 तास काम करून 5 टप्प्यांमध्ये शेअर सर्टिफिकेटचं वाटप करण्यात यश आलं. शेअर सर्टिफिकेट हा सोसायटीच्या मालकीचा आणि सोसायटीमधील शेअर होल्डिंगचा एकमेव सक्रिय कायदेशीर पुरावा मानला जातो. जे शेअर सर्टिफिकेट सोसायटीच्या सर्व सदनिकाधारकांना लवकरात लवकर मिळावं म्हणून अंकुशजी नाईक यांच्या पुढाकाराने हे महत्वाचं काम विहित वेळेत पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे सदनिकाधारकांचा विश्वास संपादन करणारं नेतृत्व म्हणून अंकुश नाईक हे व्यक्तिमत्व आज पुढे आलंय. मेघमल्हार गृहसंकुलामध्ये काही इमारतींच्या खिडकीजवळ मधमाशांचं पोळं आणि त्यामुळे रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता रहिवाशांसोबत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रहिवाशांच्या मागणीनुसार स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत श्री अंकुशजी नाईक यांनी मधमाशांचं पोळं काढणारे लोक तात्काळ बोलवून घेतले आणि ते पोळं काढून टाकण्यात आलं आणि नागरिकांना दिलासा देण्यात आला. मेघमल्हार गृहसंकुल हे खाडीजवळ असल्यामुळे मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. ज्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अध्यक्ष म्हणून श्री अंकुश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेशी संपर्क साधून संकुलामध्ये फवारणी करून घेण्याचं काम केलं. मात्र तरीही मच्छरांचं प्रमाण कमी होत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया संबंधित आजार उद्भवू नये यासाठी अंकुश नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वतःची मच्छर फवारणी मशीन खरेदी करून संकुलामध्ये गरजेनुसार मच्छर फवारणीचं काम हाती घेण्यात आलं आणि नागरिकांचं रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडण्यात आली. मेघमल्हार गृहसंकुलातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार संकुलाच्या आवारात कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश नाईक यांच्या संकल्पनेतून प्रशस्त असा ज्येष्ठ नागरिक कट्टा इन गेट जवळ बसवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपला वेळ घालवण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाली आहे. मेघमल्हार गृहसंकुलाच्या कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुशजी नाईक यांच्या पुढाकारातून मेघमल्हार संकुलाच्या इन गेट तसंच आउट गेट जवळ संकुलाचा नामफलक लावण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलामध्ये दर 3 महिन्यांनी इमारतीचे टेरेस व संकुलातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलामध्ये असलेल्या उद्यानांमध्ये विद्युत दिवे बसवण्यात आले, ज्यामुळे आज सोसायटीतील नागरिक सुरक्षित वातावरणात उद्यानाचा लाभ घेत आहेत. मेघमल्हार गृहसंकुलाच्या कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुशजी नाईक यांच्या पुढाकारातून सिडको कडून सोसायटी हस्तांतरण झाल्यानंतर सिडको नियुक्त शिर्के कंपनीकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोसायटीच्या इन आणि आउट गेटवर हॉलिजन लाईट बसवून लाईटची व्यवस्था उपलब्ध करून घेण्यात आली आहे. मेघमल्हार गृहसंकुलामध्ये प्रत्येक इमारतीच्या विंगच्या जिन्यामध्ये साचलेला कचरा, रेती, डेब्रिज
व अडगळीचं साहित्य पडून होतं. त्यामुळे पसरणारी दुर्गंधी, आरोग्यावर होणारा परिणाम पाहता कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलामधील नागरिकांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमधील देखभाल खर्च अर्थात मेंटेनन्स असा 5 महिन्यांचा मेंटेनन्स खर्च रक्कम सदनिका धारकांना परत करण्यात आली. कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलाशी संबंधित महत्वाची कागदपत्र, फाईल्स व इतर साहित्य ठेवण्यासाठी सोसायटी ऑफिसमध्ये कपाटाची सुविधा उपलब्ध करून घेऊन सर्व कागदपत्र सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सोसायटीमधील सर्व उद्यानं आणि अंतर्गत रस्ते यांची दैनंदिन साफसफाई करून विहित कालावधीत काम करून घेण्याचं काम कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलामध्ये करून घेण्यात आलं. दिवाळी सणानिमित्त मेघमल्हार गृहसंकुलाच्या कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुशजी नाईक यांच्या पुढाकारातून संकुलाच्या 15 बिल्डिंगमध्ये प्रत्येक मजल्यावर मशीनद्वारे साफसफाई मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली आणि नागरिकांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं दिवाळी भेट देण्यात आली. मेघमल्हार गृहसंकुलामध्ये वाहनांचे आवागमन होत असताना कोणताही अपघात होऊ नये म्हणून कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश नाईक यांच्या नेतृत्वाखाली जागोजागी आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावून दक्षता घेण्यात आली आहे. कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलामध्ये गाड्या आत बाहेर करत असताना क्षुल्लक कारणांवरून कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून सोसायटीच्या इन आणि आउट गेटवर पार्क पल्स सेवा कार्यान्वित करण्यात पुढाकार घेण्यात आला. मेघमल्हार गृहसंकुलातील रहिवाशांना जास्त आलेल्या मालमत्ता कर तसंच सदनिकांचा ताबा घेतल्याच्या तारखेच्या अगोदरपासून मालमत्ता करावरील दंड आकारून बिलं आली होती. त्या संदर्भात कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याकडे निवेदन देऊन ज्या तारखेला सदनिकांचा ताबा घेतला तेव्हापासून मालमत्ता कर बिल आकारावं, दंड आणि व्याज पूर्ण माफ करावा अशी मागणी केली. ज्या संदर्भात महापालिकेकडून दिलासा देण्याचं काम अंकुश नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आलं. मेघमल्हार गृहसंकुलाच्या कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुशजी नाईक यांनी सोसायटी अंतर्गत अध्यक्ष आपल्या दारी व पाहणी दौरा उपक्रम राबवून सोसायटीतील प्रत्येक घरात जाऊन सदनिका धारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या व त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. या दरम्यान सदनिका धारकांच्या माध्यमातून जे विषय समोर आले ते तत्काळ मार्गी लावून अध्यक्ष म्हणून अंकुश नाईक यांनी सदनिका धारकांना दिलासा देण्याबरोबरच आपली जबाबदारी विश्वासाने आणि चोखपणे पार पाडली. सोसायटीमधील सर्व उद्यानं आणि अंतर्गत रस्ते यांची दैनंदिन साफसफाई करून विहित कालावधीत काम करून घेण्याचं काम कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली मेघमल्हार गृहसंकुलामध्ये करून घेण्यात आलं. इमारतीमधील लिफ्ट अचानक बंद पडल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असतं. अनेकदा रहिवाशी लिफ्टमध्ये अडकण्याच्या घटना देखील घडत असतात. त्यामुळे मेघमल्हार गृहसंकुलातील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश नाईक यांच्या दक्षतेमुळे आपत्कालीन समयी संपर्क साधता यावा म्हणून लिफ्टमध्ये इंटरकॉम बसवण्यात आले. त्यामुळे तातडीनं लिफ्टमध्ये काही घडल्यास, कोणी अडकल्यास इन गेट, आउट गेट आणि सोसायटी ऑफिसशी आपत्कालीन समयी इंटरकॉमचा वापर करून संपर्क साधून त्यावर उपाय करणं सोपं झालंय. मेघमल्हार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोसायटीच्या विद्यमान अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोलर पॅनल बसवण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आलाय. श्री अंकुशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 15 विंग करिता पाण्याची पाईपलाईन आणि एसी आउटलेट पाईपलाईन या कामांना मासिक मीटिंग मध्ये मंजुरी देऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. पावसाळ्यापूर्वी सोसायटीतील पाण्याच्या टाकी आणि गटार चेंबर साफ करण्याचं काम देखील मंजूर करण्यात आलंय. सोसायटीतील युवकांसाठी, रहिवाशांसाठी आणि विशेष करून ज्येष्ठ नागरिकांसाठी L1 आणि L5 इमारतीच्या शेजारी असलेल्या छोट्या उद्यानामध्ये ओपन जिमचं नियोजन योजलं आहे.
संकुलातील रहिवाशांना जास्त आलेला मालमत्ता कर तसंच सदनिका ताब्यात घेतल्याच्या तारखेच्या अगोदरपासून मालमत्ता करावर दंड आकारून बिलं आली होती। त्या संदर्भात अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्याकडे अर्ज देऊन ज्या तारखेचा ताबा घेतला तेव्हापासून मालमत्ता कर बिल आकारावं, दंड आणि व्याज पूर्ण माफ करावं अशी मागणी केली असता या संदर्भात महापालिकेकडून दिलासा देण्याचं काम करण्यात आलंय। सर्वात अत्यावश्यक काम जे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात श्री अंकुशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली यश आलंय ते म्हणजे घणसोली परिसरात एक मोठं गृहसंकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघमल्हार गृहसंकुल इथं प्रलंबित आणि रखडलेला महानगर गॅस कनेक्शनचा विषय, जो मार्गी लावून सोसायटीमध्ये महानगर गॅस घरगुती पाईपलाईन जोडणीचं काम पूर्ण करून नागरिकांना विशेष करून महिलांना दिलासा देण्यात यश प्राप्त झालंय। गॅस कधी संपेल याचा नेम नसतो, त्यामुळे स्वयंपाक अर्धवट राहणं, गोंधळ उडणं अशा अनेक अडचणींमधून महिलांची सुटका झाली आहे। सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार सोसायटी आवारात कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश पांडुरंग नाईक यांच्या माध्यमातून प्रशस्त असा ज्येष्ठ नागरिक कट्टा इन गेट जवळ बसवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपला वेळ घालवण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसून येते। सोसायटीच्या विद्यमान कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीला नवी दिशा देण्याचं आव्हान होतं। मात्र आव्हानांना न डगमगता सूत्र हाती घेऊन दूरदृष्टी असणारे सृजनशील नेतृत्व श्री अंकुश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागील 1.5 वर्षांच्या कार्यकाळात सोसायटीचा कारभार सभासदाभिमुख व पारदर्शक पद्धतीने राबवून बजावलेली भूमिका नक्कीच निर्णायक ठरली आहे। 6.5 एकर परिसरात असलेल्या या मेघमल्हार सोसायटीमध्ये एकूण 1272 सदनिका आहेत। आज पुन्हा एकदा मेघमल्हार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात असताना श्री अंकुश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपलं संकुल आपला परिवार पॅनल या पॅनलमधून निवडणूक लढवली जाते। निवडणुकीला सामोरे जात असताना श्री अंकुशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागील 1.5 वर्षांच्या कार्यकाळात मेघमल्हार सोसायटीमध्ये झालेल्या कामांवर एक नजर टाकूया। नमस्कार, मी अंकुश पांडुरंग नाईक, मेघमल्हार गृहनिर्माण संस्था मर्यादित घणसोली 2025-2030 पंचवार्षिक निवडणुकीत पॅनल प्रमुख म्हणून निवडणुकीत उभा आहे। आपली निशाणी आहे नारळ। आजपर्यंत जे कामे झाली आहेत, मूळ प्रश्न जो होता तो पाण्याचा। एक दिवस पाणी गेलं की 20-20 दिवस पाणी येत नसतं। पाणी नाही तर मग घरी काय, मग महिलांना, लहान मुलांना, ज्येष्ठांना याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। मागील 6 महिने पाठपुरावा करून नाईक साहेबांकडे विनंती केली व इथली सर्व परिस्थिती जाणून घेतली, नाईक साहेबांना सांगून सर्व जाणून घेतली। नाईक साहेबांनी तात्काळ आयुक्तांना बोलून, इथले वार्ड अधिकाऱ्यांना बोलून पाणी करून जे आपली मागणी होती का आम्हाला पाणी हा प्रश्न कायमस्वरूपी मुलापासून तुम्ही सॉल्व्ह करून द्या, तर नाईक साहेबांनी ते आम्ही पाठपुरावा करून आज पाण्याचा विषय पूर्ण मार्गी लागला। 100% पाण्याचा विषय मार्गी लागला आहे। त्याचबरोबर ज्येष्ठांकरता आज ज्येष्ठ कट्टा, जेणेकरून इथले रहिवासी जे ज्येष्ठ आहेत त्यांना बसण्याकरता कुठं व्यवस्था नव्हती। वारंवार ज्येष्ठ सांगत असं का अंकुश नाईक आपण ज्येष्ठांकरता काय कराल, आम्हाला कुठे पाण्या टाकीवर बसायला लागतं किंवा खाली बसायला लागतं कट्ट्यावर, तर ज्येष्ठांकरता कट्ट्याचंही आपण प्रोव्हिजन केलं आहे। त्याचबरोबर महानगर गॅस, शेअर सर्टिफिकेट हे महत्वाचे काम रहिवाशांकरता आपण पूर्णपणे पूर्ण केली आहेत। कारचा जो विषय आहे आपण एजीएम मध्ये किंवा मासिक मीटिंग मध्ये आपण तो प्रस्ताव मंजूर करून 1+1 पार्किंग करता आपण ठेवला आहे। रहिवाशांना एवढंच विनंती करतो की आजवर जी कामे झाली आहेत ते आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेत, आपल्या सर्वांच्या देखरेखीमध्ये झालेत। आज 20 वर्षाची कामं या वर्षभराच्या आत आपण करून दाखवली आहेत। आपण रहिवाशांना विनंती करतो की येणाऱ्या 11 मेला आपण नारळा समोरील 19 उमेदवारांना भरघोस मताने विजयी कराल। सर्व उमेदवाराचे हे चिन्ह आहेत नारळ, तर सर्व उमेदवारांना आपण नारळा समोरील शिक्का मारून विजयी करा।
संकुलाच्या पारदर्शकतेसाठी आपण जे बँक अकाउंट उघडले गेले त्याच्यात पूर्णपणे ऑनलाईन सिस्टम केले गेले. पार्क प्लस असे आणि एनॉरॉक हा ऑटोमेटेड सिस्टम मंथली तुमची मेंटेनन्स भरण्यासाठी एकदम पारदर्शक लेवलला आपण घेऊन गेले. यानंतर जे 5 महिन्याचे जे मेंटेनन्स होते ते सर्व उमेदवारांनी प्रयत्न करून जवळपास 72 लाखापेक्षा जास्त धन परत करण्याच्या नियोजनामध्ये सर्वांची यश मिळाली आहे. मी चंद्रकांत शामराव कोळी L1 मेघमल्हार गृहसंकुल श्री अंकुशजी नाईक यांच्या पॅनलमध्ये आपला संकुल आपला परिवार या पॅनलद्वारे नारळ हा चिन्हाला शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय कराल हा आणि पुढील पंचवार्षिकसाठी काम करण्याचा आणखी एकदा संधी द्याल. आपलं संकुल आपला परिवार या पॅनल मधून मी मनीषा चंद पदासाठी उमेदवार म्हणून मी उभे आहे. आपल्या सर्वांना सांगण्यात येत आहे की आपण सर्वांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्या. आम्ही तुमच्यासाठी पूर्व नियोजन म्हणून आम्ही आपल्यासाठी घरोघरी इंटरकॉम तसेच आपल्या प्रत्येक इमारतीखाली सुरक्षा रक्षक आणि आपल्या कंपाऊंडची जी वॉल भिंत आहे त्या भिंतीवरती तारेचे कुंपण करून आम्ही आपल्याला आश्वासन देतो की आपण आम्हाला भरघोस मताने विजयी करा आणि आम्ही तुम्हाला ह्या सर्व सुविधा आपल्या घरापर्यंत पोहोचवणार आहोत. महिलांसाठी आजपर्यंत आम्ही जे काही या संकुलामध्ये कार्यक्रम राबवण्यात आले ते म्हणजे महिलांसाठी गृह उद्योग हेही आम्ही या संकुलात महिलांसाठी राबवत आहोत. तसेच आपण सर्वांनी 11 मे रोजी रविवारी सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी आम्हाला नारळ या चिन्हावरती शिक्का मारून आपण सर्वांनी विजयी करा. आमची निशाणी आहे नारळ नारळ नारळ.